सोलापूरच्या अंजनगावात दोन गट पुन्हा एकदा आमने सामने। महापुरुषांचा पुतळा बसवण्यावरून झाला वाद। पुतळ्याला विरोध नाही, प्रशासनाने तो योग्य ठिकाणी बसवावा। लक्ष्मण हाकेंचे ठिय्या आंदोलन, पोलिसांचा बंदोबस्त तैनात। बारामती आणि राहुरी पोटनिवडणूक लढण्यास काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा हिरवा कंदील। काँग्रेसकडून काल इच्छुकांच्या मुलाखती, काँग्रेस मित्रपक्षांसोबत चर्चा करून उमेदवारांची करणार घोषणा। पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसला वंचित बहुजन आणि रासपची साथ। काँग्रेस आज ठाकरे शिवसेनेसोबत, पवारांच्या एनसीपी सोबतही चर्चा करणार। दिल्लीमध्ये प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी सुनेत्रा पवार यांची भेट। सध्याच्या राष्ट्रवादीमधल्या घडामोडींवर चर्चा, पार्थ पवारांचीही उपस्थिती। सुनील तटकरे आणि पटेलांना टार्गेट करणाऱ्या बातम्या काल्पनिक, ज्येष्ठ नेत्यांना बनावट वादांमध्ये ओढणं दुर्दैव, निषेध करतो पार्थ पवारांकडून ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट। रायगडच्या रोहा या ठिकाणच्या कर्मा कन्स्ट्रक्शन एलएलपी प्रकल्पामुळे वाद। प्रकल्पात रुपाली चाकणकरांचे पती निलेश चाकणकर आणि आकाश चौधरींची भागीदारी, यामध्ये खरातचा हात आहे का? मनसेकडून चौकशीची मागणी। घरात खूप कॅश यायची, वडिलांना सर्व काही माहिती। एसआयटीच्या चौकशी दरम्यान भोंदू अशोक खरातच्या मुलाची कबुली। खरात प्रकरणी शिवनिका संस्थांच्या 3 संचालकांची एसआयटी चौकशी। आर्थिक व्यवहारासंदर्भात खरात समोरच 3ही संचालकांची एसआयटी चौकशी। भोंदू अशोक खरातची 8 एप्रिलपर्यंत पुन्हा पोलीस कोठडीत रवानगी, तर फरार पत्नी कल्पना खरात विरोधात लुकआउट नोटीस जारी। परदेशात पळून जाण्याचा मार्ग बंद। शिर्डीमध्ये भोंदू खरातसह पत्नीवरती शेतकऱ्याची फसवणूक आणि सावकारीचा गुन्हा दाखल। नाशकात व्यावसायिकाला मैत्रिणींचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी। कार्यालयातून टॅब चोरून धमकी देत 12 लाखांच्या खंडणीची मागणी। टॅबमध्ये साधारणतः 200 व्हिडिओ असल्याचा संशय, 4 संशयित ताब्यात। नागपूर आणि अमरावतीमध्ये गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा। नागपूरच्या घोगलीमध्ये गॅस वितरण बंद, तरीही गर्दी। ऑनलाईन नंबर लागत नाही, त्यामुळे ग्राहकांचा मनस्ताप। पुण्याला अवकाळी पावसाचा तडाखा। एप्रिल महिन्यातील सर्वाधिक पावसाची नोंद। 82 ठिकाणी झाडं कोसळली, तर 6 भागांमध्ये पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत। नाशिक शहरात उद्यापासून 3 दिवस पाणी संकट। विविध जलकुंभ आणि जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा ठप्प राहणार। प्रशासनाकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन।